नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो आहे ना एक प्रश्न आहे एसटीए 2015च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स। म्हणजे बघा, हे खाली जे आहे ना तीन वाक्य दिलेले आहेत आपल्याला, ए बी आणि सी। तर यामधलं जे बरोबर वाक्य आहे ना ते आपल्याला निवडायचं आहे। ठीक आहे, आता पहिलं जे वाक्य म्हटलेलं आहे ना, ब्रेड अँड मिल्क इज हिज ओनली फूड। आता बघा, इथं लक्ष द्या, एक एक वाक्य बघणार आहे आपण। तर सर्वात पहिले ज्या शब्दाने वाक्याची सुरुवात होते ना त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो। आता बघा, हे ब्रेड आहे आणि नंतर मिल्क आहे। आता काय असते माहिती आहे का, मी खूप व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की दोन वेगवेगळे नाउन किंवा प्रोनाउन जेव्हा अँड कनेक्ट होतात तर क्रियापदे नेहमी अनेक वचन येते, बरोबर आहे। आता बघा, ब्रेड जर का असेल तर मिल्क येते आणि मिल्क जर का असेल तर ब्रेड, हे जे आहेत ना हे दोन नाउन एकमेकांना पूरक आहेत, म्हणजे एकमेकांशिवाय यांचं अस्तित्व नाही असं जरी म्हटलं तरी चालेल। मग या केसमध्ये काय होणार माहिती आहे का, आपलं क्रियापद काय येणार बघा, इथे इज आहे ना हे सिंग्युलर क्रियापद आलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे हे ग्रॅमॅटिकली बरोबर आहे। मग जर काय याला एकच आपण सब्जेक्ट समजलं सिंग्युलर म्हटलं तर यासाठी यूज होणारं जे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे ना ते पण काय सिंग्युलर आहे, म्हणजे हे जे आहे ना वाक्य ग्रॅमॅटिकली परफेक्ट आहे, म्हणजे पहिलं ए वालं जे आहे ना हे वाक्य बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरं काय म्हटलेलं आहे, द हॉर्स, आणि नंतर काय, द अँड कॅरेज। आता बघा, घोडा असेल तर घोड्याच्या अंगावर वजन दिलेच जाते, बरोबर आहे, म्हणजे घोड्याचा जन्म हा वजन वाहण्यासाठीच झालेला आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही। म्हणजे कॅरेज आणि हॉर्स जे आहे ना हे दोन्ही शब्द जे आहेत ना एकमेकांना काय आहेत माहिती आहे का, पूरक आहेत, आणि हे कनेक्टेड कशाने आहेत, अँडने। मग हे एकमेकांसाठी जर का पूरक आहेत तर यासाठी यूज होणारं हेल्पिंग वर्ब काय, हे सिंग्युलर यूज झालेलं आहे, म्हणजे हे जे आहे ना हे पण वाक्य ग्रॅमॅटिकली परफेक्ट आहे। त्याच्यानंतर बघा, एव्हरी बॉय अँड गर्ल इज रेडी। आता बघा, हे एक बॉय आहे नंतर आहे गर्ल, हे दोन्ही नाउन कशाने कनेक्टेड आहेत, अँड एव्हरीने। जर का नामाच्या आधी ॲडजेक्टिव्ह येत असेल इच किंवा एव्हरी तर येणारे क्रियापद काय असते, नेहमी एकवचन म्हणजे काय, सिंग्युलर येते। म्हणजे काय की इथं बघा हे इज आलेलं आहे, हे सिंग्युलर आहे, म्हणजे सी पण काय आपलं बरोबर आहे। याप्रमाणे काय होतील, तुमचं ए बी आणि सी जे आहेत ना तिन्ही वाक्य बरोबर होतील, म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं होणार माहिती आहे का, 3 नंबरचं। ऑल ए बी आणि सी जे आहे ना हे तिन्ही वाक्य काय आपले ग्रॅमॅटिकल परफेक्ट आहेत, म्हणून आपले आन्सर काय होणार, 3 नंबरचं ऑप्शन हे होणार आहे। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषय चिल्लर आहे, तुम्ही आन्सर कसं करता डिपेंड तुमच्यावर आहे। त्यामुळे काय, असेच नवीन नवीन ट्रिक्स बघण्यासाठी जे आहे ना, जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करून सांगा। धन्यवाद सर्वांचे खूप खूप माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।